टीमनं अफलातून कामगिरी केली आणि दाखोपाठ 2 सामने जिंकून या मालिकेत त्यांनी निश्चितच वरचं स्थान गाठलंय आणि उद्याचं तिकीट जर बघितलं तर निश्चितचपणे त्यांनी मिळवलंय. राहुल येतो गोलंदाजी मार्कवर. चला मॅच ऑन करूया प्लीज, डोंट वेस्ट टाइम. 5 षटकांचा देखील हा सामना आहे. 2:46 झालेली आहेत. मंचावर आमचे सगळे आयोजक आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राहुल, हा चेंडू भरपूर वेगाने टाकण्यात आला. तितकंच वेगानं जर बघितला आता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय, मात्र ऍट दी एंड चेंडू ट्रॅव्हल कुठे झालाय तर डीप मिड विकेटला. थोडंसं फंबल जरूर झालंय, कारण या मैदानावर जर बघितलं तर एक वेगळं मैदान आहे. मैदानाच्या आतमध्ये एक सुप्रसिद्ध असं झाड आहे. त्याच्यानंतर एक नव्यानं विकेट फॉर्म करण्यात आले आहे, ती प्रॅक्टिस विकेट आहे बाय द वे. आणि निश्चितच या मैदानाचं रूपडं बदलत चाललंय. इकडच्या मॅनेजमेंटचं तसेच इकडच्या खेळाडूंचं मनापासून कौतुक आहे, कारण आजच्या काळात मैदानं राखली पाहिजे ही सगळ्यात मोठी गरज आहे. कारण ज्या पद्धतीने शहरीकरण होत चाललंय आणि ठाणे म्हटलं तर निश्चितच भरपूर मोठं काम आहे. यावेळेला हा फटका चुकलाय. मागच्या सामन्यात दमदार कामगिरी करणारा मोनिश मात्र इथे शून्यावर परतलाय. मोठा धक्का टीम नरेश स्पोर्ट्सला. विकेट डाऊन. नरेश स्पोर्ट्सचा संघ मैदानात आहे. ट्रिपल एस डीजे वाजणार नाही, कारण ज्या पद्धतीने मोनिश लवकर बाद झालाय त्यामुळे निश्चितच आपण बघतोय ही सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे. कारण या सामन्यात करो या मरो अशी स्थिती आहे आणि असं असताना मोनिश सारखा खेळाडू ज्यावेळेला लवकर बाद होतो, शून्यावर बाद होतोय, त्यावेळेला निश्चितच भरपूर मोठा फरक पडेल. मात्र येणाऱ्या बॅटरवर आता दबाव असेल. राहुलनं अतिशय चांगली कामगिरी केली. खोलवर टप्प्याची गोलंदाजी तो सातत्याने करत असतो. मागच्या सामन्यात मात्र थोडीशी आखूड टप्प्याची गोलंदाजी आपण बघितली, मात्र यावेळेला कदाचित त्यांनी काही सामने बघितले असतील, लाईन अँड लेंथ त्यांनी बघितले असेल, ज्या पद्धतीने भारत मारा करत होता मागच्या सामन्यामध्ये, त्या पद्धतीने खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी त्यांनी आता मानस व्यक्त केलाय आणि तो आतापर्यंत यशस्वी ठरलाय. पहिल्या 2 चेंडूवर एक गडी बाद झालाय, एक धाव आलाय. न्यू बॅटर आलाय तो म्हणजे साहिल. मागचा सामना साहिल कदाचित विसरेल, कारण ॲज अ बॉलर साहिलला आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलंय. मात्र 2 बीमर आणि 2 बीमर जेव्हा तुम्ही हाताळता तेव्हा तुम्हाला गोलंदाजी बंद करावी लागते आणि कदाचित त्या सामन्यात साहिलला ते दुःख असेल. मात्र लेट्स सी, नवा विटी नवी डाव. यावेळेला स्टायलिश फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला जागा बनवली. चेंडू सीमा रेषा पार. काय उत्तर दिलंय, टिट फॉर डॅट म्हणतात ते याला. थँक्यू अंपायर. 4 धावा. इलेक्ट्रिफाइंग क्रिकेट, ॲब्सोल्यूट ब्युटी. क्रिकेट वरच्या दर्जावरचं काय आहे, हा दर्जा सिद्ध करताना आमचे सगळे खेळाडू, ऑल थँक्स टू योगा भाऊ एमसीसी चषक आणि आमच्या सगळ्या क्रिकेटपटूंचा काय दर्जा आहे बघा. पहिल्या चेंडूवर एक कन्वर्ट, त्यानंतर एक गडी बाद झाला आणि त्यानंतर प्रत्युत्तर पुन्हा एकदा बॅटरकडून. 4 धावा. 5 वर 1. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. हा खराब चेंडू आणि त्याच्यावर काय लपेटा शॉट. व्हॉट ए शॉट बाय साहिल. मागच्या सामन्यात काही झालं ते सगळं आम्ही विसरलोय आणि नव्यानं उभारी घेतलंय फिनिक्स पक्षाप्रमाणे. दॅट साहिल फॉर यू. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 10 धावा साहिलनं आपल्या बनवल्यात. त्यामुळे संघाची धावसंख्या आता 11 वर. हनुमान उडी घेतोय. जय श्रीराम. गुड बॅटिंग. मगाशी राहुल खोलवर टप्प्याची गोलंदाजी करत होता, यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू सोडणार नाही साहिल. हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. मैं खेलेगा हा ॲटिट्यूड बघा. लगेच खळबळ माजलंय की आता क्षेत्ररक्षण कुठल्या बाजूला ठेवायचं आहे, कारण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2च क्षेत्ररक्षकांना ठेवू शकतो. पुन्हा एकदा ऑन साइड मोकळे. यावेळेला जर बघितला हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय कावकॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय, त्याला हुलकावणी देणार नाहीये चेंडू. एकच धाव. गुड क्रिकेट बाय साहिल. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचल्या. 12 लॉस ऑफ 1.
आमचा छैवन दादा मात्र एखाद्या स्थितप्रज्ञासारखा गुणलेखन करतोय. समोर कोण येतंय कोण जातंय त्याला काही फरक नाही, आपलं काम भलं आपण भलं या हेतूनं अतिशय चांगलं गुणलेखन सुरू आहे. मानना पडेगा. नेक्स्ट बॉल, शॉट आउट डिलिव्हरी, काय कटचा फटका, सुपर ब्युटिफुल, जस्ट लाईक वाव. 4 धावा, 16 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वसूल केलेत. कोणी विचार केला होता पहिल्या चेंडूवर सिंगल आला त्यानंतर गडी बाद झाला, राहुलनं सुद्धा विचार केला नसेल की इथे 16 धावा होतील. मात्र ऑल थँक्स टू दोन्ही बॅटर. एका बाजूला साहिल ज्यांना आल्या आल्याच 3 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या, त्यानंतर राज कसा मागे राहील, राजनं देखील 4 धावा ठोकलेत. व्हॉट ए शॉट, व्हॉट ए शॉट. ही सुरुवात आहे नरेश स्पोर्ट्स कासारवळी टीमची. पहिला पॉवर प्ले षटक संपलंय, धावसंख्या 16, गडीबाद 1. दुसऱ्या षटकासाठी कोण उत्तर द्यावा लागेल, मात्र उत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल इंटरेस्टिंग. प्रत्येक सामना महत्वाचा, प्रत्येक षटक महत्वाचं, प्रत्येक चेंडू महत्वाचा. आज जर बघितला तर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा जन्मदिवस आणि त्यांची जयंती इथे अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते. मनापासून कौतुक आहे. सोनू इथे गोलंदाजी मार्गावर. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी झाली होती सोनूकडून. कंट्रोल दाखवावा लागेल कारण शेंडुबा कालिका माता स्पोर्ट्स कासारवडे टीमला कमबॅक करायचंय. फुल पेज डिलिव्हरी आहे इथे, झेल होणार का? येस 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 येस, परतावा लागेल. पहिल्या चेंडूवर उत्तर दिलंय इथे सोनूनं. काय क्रिकेट सुरू आहे, कभी तेरी कभी मेरी. मात्र इथे क्रिकेट चांगलं दिसतंय. वेल डन प्लेयर्स. विकेट डाऊन, विकेट डाऊन. अतिशय चांगली पार्टनरशिप आता क्रिएट होते असं वाटत असताना सोनूनं इथे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. हा ब्रेक थ्रू महत्वपूर्ण आहे आणि ती वेळ सोनूनं साधली आहे. कारण असं वाटलं होतं की पार्टनरशिप आता जास्त पुढे सरकत आहे. 16 धावा पहिल्या षटकामध्ये, जवळजवळ 15 धावांची पार्टनरशिप होत होती. मात्र इथे साहिलनं एक अतिशय चांगला कॅमिओ दाखवलाय. तो बाद होत परतलाय. नवीन बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये, सुनील मोकादम अजून एक चांगला स्टायलिश खेळाडू. मोठे फटके खेळतो. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल कारण या सामन्यामध्ये तुम्हाला 55 ते 60च्या पलीकडे जावंच लागेल जर विजय मिळवायचा असेल तर. काल 70च्या जवळपास आपण धावसंख्या बघितली. यावेळेला बॅकफुटवर, बरेच बॅकफुटवर गेले होते, त्यानंतर कंट्रोल दाखवता आला नाही. एनिवे मात्र एक धाव तिथे पूर्ण होताना दिसेल. या एका धावने सुनील अकाउंट ओपन करतोय आणि संघाला पुढे सरकवतोय 17 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. डू ऑर डाय मॅच, डू ऑर डाय मॅच. यावेळेला ऑन द खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे डायरेक्टेड नाहीये. धाव वेगानं पूर्ण केली आहे. गुड क्रिकेट. हे करावंच लागेल. हे रिफ्लेक्सेस किंवा हे एफर्ट तुम्हाला द्यावेच लागतील. मी मागाशीच म्हटलं की हा सामना करो या मरो अशा स्थितीत आहे. जिंकलात तर पुढे जाल, पराभूत व्हाल तर निश्चितच तुम्हाला या मालिकेतून बाहेर जावं लागेल. त्यामुळे कोण जिंकणार हा सामना? फुल पेज डिलिव्हरी, फर्निचर ब्रेक, फर्निचर ब्रेक. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ पेस बाय सोनू. विकेट डाऊन. रिप्ले इंटरेस्टिंग असेल. हा चेंडू बरोबर मधली एसटी ब्रेक करणारा होता. व्हॉट अ डिलिव्हरी. अक्रॉस खेळायला गेले, फुटवर्क योग्य नव्हतं तिथे बॅटरचं आणि सबशेल फसलेले आहेत. क्लीन बोल्ड. बॅट अँड पॅड मध्ये जो गॅप होता तो निश्चितच इथे जबरदस्तरित्या राहिलाय आणि फर्निचर ब्रेक झालाय. गुड बॉलिंग बाय सोनी. एक नाही तर डबल ब्रेक थ्रू दिलाय. पहिल्या षटकात 16 धावा होत्या, या षटकात आतापर्यंत 2 धावा आणि 2 गडी बाद केले. दॅट सोनू फॉर यू. बाय शेंडोबा कालिका माता कासारवडली. बचेंगे तो और भी लड़ेंगे, हा एटीट्यूड है.
मित्रांनो, कदाचित प्रत्येक क्षेत्रात याच गोष्टीची गरज असते. तुमचा आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा अस्त्र असतं तुमच्याकडचा, आणि तो आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिलाय इथे सोनून. आदित्य न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेट्स सी, इथे एज जरूर लागले. आदित्य आला, आदित्य गेला. वॉट बॉलिंग बाय सोनू, यू ब्युटी. पेस जनरेट केला जातोय, हाय एम ऍक्शन आहे, आणि हलकासा कट तिथे दिसून आलाय. मात्र जागेवरून सेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. जे डावा पाय आहे तो डावा पाय अनसेट कडे होता, आणि मागचा पायाचा बरोबर जर तुम्ही टो बघितला तो निश्चितच स्क्वेअर ऑफ द विकेट होता. त्यामुळे सदोष तंत्र आहे, आणि या सदोष तंत्रामुळेच आपण बघतोय इथे विकेट गमवावी लागते. व्हेरी गुड बॉलिंग बाय सोनू. 3 धक्के 3 ब्रेक थ्रू या षटकामध्ये. त्यामुळे आता धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती 18, आणि गडी बाद झाले ते तब्बल 4. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. हेडलेटचं ते ग्राउंड, आणि 4 गडी लवकर बाद झाले होते. T20 सामना मी सांगतोय, आणि त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याची पार्टनरशिप. नंतर 8 चेंडूमध्ये गरज होती तब्बल 28 धावांची, आणि ते 2 षटकार. तसंच काहीतरी पार्टनरशिप करावी लागेल या सामन्यामध्ये या दोन्ही बॅटरला. नवीन बॅटर अनिकेत आलाय. मागच्या सामन्यात सुरुवात अडखळत झाली होती, मात्र या सामन्यात अनिकेतची भरपूर मोठी गरज आहे. सोनू, ब्युटी ब्युटी. अनप्लेबल षटक होतं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सोनूच्या या षटकासाठी. व्हॉट अ बॉलिंग. फक्त 2 धावा आणि 3 गडी बाद केलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अफलातून कामगिरी. काय सामना आहे. पहिल्या षटकात 16 धावा, या षटकात फक्त 2. 18 धावा, 4 गडी बाद, 2 षटकं संपलेली आहेत. कालाय तस्मे नमा असं म्हटलं जातं. काळ किती बदललाय बघा ना. काय जबरदस्तरित्या सामना चेंज होतोय, त्यामुळे काळात किती बदल पडलाय. आत्ताच एका लहान मुलाला एक ड्रिंक्स आणायला पाठवलं होतं, त्याच्याकडे थोडेसे बंदे दिले, त्याने सुट्ट्या आणून परत दिले. त्याला ती चिल्लर नकोय, त्याला माहिती आहे या चिल्लरची जास्त व्हॅल्यू नाहीये. काळ बदललाय. कारण एक काळ होता आपण 10-10 पैशामध्ये श्रीमंत होतो. आता मात्र अरे काय काका, मी 2-3 रुपये ठेवून करू. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश येतोय, कॅप्टन. काय करणार विघ्नेश. ज्या पद्धतीने सोनूने कमबॅक करून दिलाय, ती जी सामन्यावरची पकड आहे ना, ती अजून तो घट्ट करतोय किंवा काय. मात्र आईज ऑन राज. राज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका होता. वेगावर स्वार झालाय. षटकार. हँड कॉर्डिनेशन अफलातून दिसून आलाय. बघा काय सामना. मी आताच म्हटलं की कालाय तस्मे नमा. मगाशी हा सामना मागच्या षटकामध्ये जवळजवळ आपण बघितलं तो म्हणजे शेंडप स्पोर्ट्स कालिका माता संघाच्या बाजूने होता. पहिल्या षटकात वर्चस्व गाजवलं नरेश स्पोर्ट्सनं, आणि आता या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राजनं आपले इरादे स्पष्ट केलेत की आम्ही हार मानणार नाहीयेत. डू ऑर डाय मॅच. इंटरेस्टिंग मॅच. यावेळेला मात्र उशीर केलाय हा फटका खेळताना. विघ्नेशने मात्र काटा काढलाय. टिट फॉर टॅट. सुपर मॅच, सुपर मॅच. जेवढे प्रेक्षक इथे मैदानाच्या बाहेर आहेत, जेवढे प्रेक्षक GTC वर हा सामना बघतायत, त्यांच्यासाठी निश्चितच हा प्रेक्षणीय सामना आहे. इंटरेस्टिंग मॅच. राज परतलाय. धावसंख्या केली 12 राजनं,
मात्र तो भरपूर लवकर परतलाय. निम्मा संघ गारद. नरेश स्पोर्ट्स कासारवडवलीचा उत्तर द्यावा लागेल. आहे का ते उत्तर त्यांच्याकडे? लेट्स सी. मालिकेत रंग भरत चाललेत. कालचा दिवस गाजवला तो म्हणजे भव्या वाघबेल टीमनं. त्यामुळे निश्चितच उद्या कोण हा प्रश्न देखील अनेक प्रेक्षकांना पडला असेल. आम्हाला देखील तो प्रश्न पडलाय की उद्याचे 4 संघ कोणते आहेत. लवकरच ते लॉट आमचे एकूणच मुख्य आयोजक आमच्यापर्यंत देतील. या संदेश प्लीज. निकेतन, न्यू बॅटर निकेतन आलाय. पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल. एका बाजूला अनिकेत आहे आणि निकेतन. आता दोन्ही फ्रेश लेग्स आहेत आणि उद्या या एकूणच मैदानावर काय घडेल. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसात 4 संघांना आम्ही आमंत्रण दिले. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम, पोषमात्रा भाईंदरपाडा, MCC स्पोर्ट्स कासारवडवली आणि मेगा 11 वाघबेळ. त्यामुळे हे 4 संघ आहेत. त्यामधील बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल आणि नो डाऊट सेमीफायनल आणि फायनल देखील तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे चुकू नका असा दिवस उद्या 28 जानेवारीचा. या वेळेला निकेतन, व्हॉट ए शॉट. विघ्नेश पेसवर स्वार झाला. मात्र जसा चेंडू ज्या पेसनं निकेतन समोर आलाय त्याहून डबल पेसनं तो बाहेर गेलाय. व्हॉट ए शॉट. काय कम दिला बॅट्समनच्या. आणि बरेच असे बॅट्समन आहेत ज्यांच्या टप्प्यात दिला की ते कार्यक्रम करतात. आणि इकडे कार्यक्रम फिट झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू कसा असेल विचारावं लागेल पंचांना. कारण ते सगळ्यात जवळ आहेत. त्यांना माहिती आहे की एक्झॅक्टली गोलंदाज काय करायचा विचार करेल. अंपायर्स भरपूर मोठा अनुभव आहे. एका बाजूला विरल नायर, दुसऱ्या बाजूला अजित म्हात्रे. भरपूर पॉप्युलर जोडगोळे आहे. जिकडे जातात तिकडे दोघं जण जातात. लग्न असो, मुंज असो, क्रिकेट असो, सगळीकडे दोघं जातात. नेक्स्ट बॉल विघ्नेश. चांगलं उत्तर होतं, चांगलं उत्तर होतं. थोडं शरीरापासून दूर ठेवलाय हा चेंडू. आणि हीच गोष्ट आहे, या विकेटवर ॲज अ बॉलर तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता. समोरच्या बॅटरला अडवायचा असेल तर एक तर तुम्हाला खोलवर टप्प्याचे चेंडू टाकावे लागतील किंवा बरोबर गुडलेन स्पॉट्स वरून तुम्हाला स्पेस जनरेट करावा लागेल. या 2 गोष्टीपैकी एकही तुम्ही गोष्ट जास्त करायला गेलात तर तुम्हाला फटके बसतील. आणि आतापर्यंत या मालिकेत आजच्या दिवसात तरी आम्ही ती गोष्ट पाहू शकलोय. लेट्स सी अनिकेत काय करेन. निकेतननं आपलं काम केलंय धावसंख्या पुढे वाढवण्याचं. धावसंख्या 31. जागेवर हिट करण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती स्ट्रोक साठी. मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर बॅटच्या आय थिंक वरून गेलाय आणि त्यामुळेच काय राईज झाला चेंडू देखील. या गोष्टीला देखील कदाचित इथे शोल्डरचा वापर दिसून आलाय, तो म्हणजे गोलंदाज विघ्नेशच्या. काही स्टॅटिस्टिक नक्कीच आम्ही देऊ शकतो इथे. आतापर्यंत 13 धावा या षटकात आलेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. विघ्नेश टू अनिकेत. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. हा चेंडू आवाक्यात जरूर होता. मात्र अनिकेत आज फ्रेम मध्ये नाही आहेत. पहिल्या सामन्यात देखील जवळजवळ पहिल्या 5 चेंडूंना फेस केले होते, एकच धाव जमवली होती. या सामन्यात देखील आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव घालवलेत अनिकेत. काय अभूतपूर्व सोहळा आपण पाहू शकलो. आणि ज्या पद्धतीनं सन्माननीय पंतप्रधान
नरेंद्र मोदींचं भाषण आपण ऐकलं, एक वेगळी ऊर्जा देणार होतं. सोनू इथे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ज्या सोनूनं कमबॅक करून दिलं होतं दुसऱ्या षटकामध्ये, तो सोनू पुन्हा एकदा कमबॅक करून देणार का चौथ्या षटकामध्ये? भरपूर मोठी जबाबदारी आहे या मुलावर, शेंडपा स्पोर्ट्स कालिका माता टीमची. लेट्स सी. ओफ, व्हॉट अ डिलिव्हरी. याच गोष्टीसाठी आम्ही आग्रही होतो की एकतर तुम्हाला खोलवर टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, म्हणजेच काय तर बुंदा चेंडू टाकावा लागेल. यॉर्कर लेंथ आपण ज्याला म्हणतो. अप्रतिम गोलंदाजी, ॲक्युरेसी अतिशय जबरदस्त आहे. काही अंशी तो धावताना विजय पावलेची आठवण करून देतोय. रनवे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. एकच धाव. चेंडू किती दूरवर गेलाय मागे. वन डिक्लेअर आहे. येणार का लगेच चेंडू? प्रयत्न करूया. काय अदृश्य शक्ती आहे मागे कळत नाहीये. चेंडू कसे लगेच येतात. सुपर व्यवस्था. बऱ्याच गोष्टी आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. ते सोनूची ऍक्शन जर बघितली तर अगोदर डाव्या हातामध्ये चेंडू तो पुढे सरकत असतो आणि त्यानंतर उडी मारून निश्चितच आपल्या उजव्या हाताचा वापर. यावेळेला हा पुढे टाकलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे, सोडणार नाहीये तिथे राहुल. अजून एक धक्का. पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय ते म्हणजे सोनूनं. म्हणजे इकडे कमबॅकची एकट्यावर जबाबदारी दिलंय. वेल डन सोनू. आतापर्यंत या सामन्यातील तो चौथा गडी बाद करतोय. वेल डन. तेहतीस धावा 6 गडी बाद. 33 धावा 6 गडी बाद. पन्नासच्या पलीकडे जाणार का हा प्रश्न आहे. चिराग येतो नवीन बॅटर, अजून एक चांगला बॅटर. मागच्या काही वर्षामध्ये चिरागला अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पाहिलंय. खास करून क्षेत्ररक्षण करताना या मुलांना अनेक चांगले झेल टिपताना आम्ही पावलंय. मैदान कोणतेही असो, जुचंद्रचं मैदान असो, राईचं मैदान असो किंवा मुरव्याचं मैदान असो, अतिशय चांगलं क्रिकेट या मुलांना दाखवलंय. लेट्स सी. आता ॲज अ बॅटर म्हणून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल या योगाभाऊ MCC चषक 2024 मध्ये. अप्रतिम ट्रॉफीज. हॅट्स ऑफ आहेत आयोजकांना. खरोखरच तुम्ही ज्या गोष्टी दाखवताय त्या अप्रतिम आहे. यावेळा जागेवरून मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, मात्र कदाचित ज्या पद्धतीने त्यांनी बॉडी नेलंय ती बॉडी थोडीशी चेंडू पासून दूर राहिलंय. अगोदर शफल केलं होतं, मात्र इथे गोलंदाजांचं कौतुक करीन की हा चेंडू त्यांनी जवळजवळ बॉडीवर आदळला होता. गुड चेंज ऑफ पेस आणि काय जबरदस्त ब्रेन यूज केलं जात आहे. वेल बोल्ड. लो फुल टॉस डिलिव्हरी. जास्त धावा मिळणार नाहीयेत. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावावर समाधान. काय बॉलिंग सुरू आहे. एखादा चेसचा गेम सुरू आहे किंवा काय असं मला वाटतंय. कारण एका बाजूनं वेगवेगळ्या प्याद्यांना मारलं जात आहे, मात्र एकटा वजीर इकडे सगळ्या काही गोष्टी हलवते आणि तो वजीर सध्या या मॅच मध्ये आहे तो म्हणजे सोनू. आतापर्यंत 4 विकेट घेतलेत आणि फक्त 5 धावा मोजलेत. व्हॉट अ बॉलिंग. ओ जबरदस्त फायफर झालं असतं, मात्र मित्र विघ्नेश काय केलंयस. हा जेल तू का सोडलायस. आणि सोनू एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मित्रासाठी. फक्त आणि फक्त 6 धावा आणि 4 गडी बाद. व्हॉट अ बॉलिंग.
चला वळूया पुन्हा एकदा या सामन्याकडे. काय काय घडलं होतं आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 16 धावा आल्या होत्या, एक गडी बाद झाला होता. त्यानंतर तो दुसरं षटक सोनून अप्रतिम हाताळलं, 3 गडी बाद केले आणि फक्त 2च धावा दिल्या. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा काही धावा जरूर आल्या, 13 धावा आल्या, 2 षटकार बसले, एक गडी बाद केला होता तो म्हणजे विघ्नेशनं. त्यानंतर सोनूनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं, 4 धावा देत फक्त एक गडी बाद केलाय. आणि आता सुयश येते गोलंदाजीवर, त्याच्यावर जबाबदारी असेल कारण धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर, त्यामध्ये 35 आणि 6 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे या 2 बॅटरना आता 50च्या पलीकडे धावसंख्या कशी जाईल किंवा 50च्या जवळपास कशी जाईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. सुयश टू निकेतन, हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होता, मात्र एक्झॅक्टली तो का लेफ्ट केलाय याचा विचार करावा लागेल. कारण एखादं काम जेव्हा आहे ना, जे काम ज्याच्याकडे आहे ते सोपवा, पंच त्यांचं काम करतील, आपण ती गोष्ट केली पाहिजे जी आपल्याला करायची आहे. की फटका तुम्ही थांबवू नका. इथे जर फटका जर खेळले असते तर ॲटलिस्ट काहीतरी घडलं असतं, मात्र इथे हा डॉट बॉल येतोय. हे शेवटचं षटक आहे आणि डू ऑर डाय मॅच आहे मित्रा, काहीतरी करावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. इथे जर बघितलं तर निश्चितच अप्रतिम चेंडू होता, अनप्लेबल डिलिव्हरी होती. मात्र ज्या पद्धतीची निकेतनची हाईट आहे ती चेस करताना थोडासा त्रास होतोय, त्यामुळे विचार करावा लागेल. स्लॉग ओव्हरचे पहिले 2 चेंडू आलेत निर्धाव. या मॅच मध्ये सोनूनं मिळवलेली पकड इथे कायम ठेवतोय तो म्हणजे सुयश. व्हेरी गुड बॉलिंग. स्लो डिलिव्हरी आहे, गॅप मध्ये फटका खेळलेत, अप्रतिम फटका. चेंडू कव्हर रिजन मधून ट्रॅव्हल होतोय, 4 धावा. थँक्यू अंपायर. एकोणचाळीस धावा पलकावर, 6 विकेटच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल सुयश, शॉर्ट बॉल डिलिव्हरी आहे, यावेळा पुल केलाय, अतिशय स्टाइलिश फटका बघायला. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसेल तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी बॅक टू बॅक बाउंड्री फॉर निकेतन अँड ऑल्सो नरेश स्पोर्ट्स कासार वडवली. धावसंख्या पुढे सरकते 43 वर. गुड शॉट. कारण बघितलं की चेंडू जवळजवळ आपटलाय आणि नंतर बॅकफुटला जाऊन अतिशय स्टाइलिश पुलचा फटका पाहायला मिळतोय. गुड शॉट. लागोपाठ 2 डॉट नंतर 2 चौकार आलेत, त्यामुळे सगळं काही पाहायला मिळतंय आपल्याला जयवंत दादा. आणि कदाचित तीच गोष्ट आहे ज्यासाठी आपण इथे आलोय. आज सकाळी जेव्हा इथे आलो त्यावेळेला एकच प्रामाणिक विचार होता की आज मला नवीन काहीतरी टॅलेंटेड क्रिकेटपटू पाहायला मिळतील. आज मी सोनू पाहू शकलोय, निकेतनला देखील पाहू शकलोय आणि अजून आपण बघतो निश्चितच नरेंद्र भारती देखील काही स्पर्धांमध्ये मी त्याला पाहिलं होतं, मात्र निश्चितच अतिशय स्टाइलिश पद्धतीने त्यांनी स्वतःला मोल्ड केलाय. दॅट्स अ व्हेरी गुड बॉल. पुन्हा एकदा बुंदा चेंडू, इथे थोडंसं डिफ्लेक्शन होते, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, स्ट्राईक एंडला थ्रो दिलाय, मात्र थोडासा उशीर होईल. या 2 धावा, महत्वपूर्ण 2 धावा. संघाची धावसंख्या या 2ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचते ती म्हणजे 45च्या घरात. हा सामना 5 षटकांचा आहे, 45 धावा झालेत, म्हणजेच काय जवळजवळ 9 धावा प्रति षटकामागे. हे जे गणित आहे ना ते गणित कुठेतरी अचीव केलंय. मात्र व्हॉट नेक्स्ट, या येणाऱ्या एका चेंडूमध्ये मोठा फटका दिसेल का? सन्माननीय नितीन पाटील साहेब इथे येत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या मनसावर बसा आणि थोडीशे गरम व्हा, थोडीशे थंड व्हा. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. निकेतन आग्रही असेल मोठ्या फटक्यासाठी. सुयश कशा पद्धतीने चेंडू हाताळणार, लेट्स सी. टॅप केलंय, ऑन द ऑफ खेळलेत, लेट्स सी किती धाव मिळतील. एकाच धावावर समाधान मानावं लागेल का विचारलाय प्रश्न, मात्र इथे चिराग मागे पडलाय. त्यामुळे फक्त एकच धाव, संघाची धावसंख्या 46 वर थांबते आणि 47 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे विजयासाठी. मात्र या मॅच मधील थरारकपणा अजूनही कायम आहे. काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं.
पहिल्या षटकानंतर ते म्हणजे सोनूनं. ऑल थँक्स सोनू. ज्यावेळेला 16 धावा झाल्या जयवंत दादा असं वाटलं की 60च्या पलीकडे नक्कीच उडी मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र सोनूची ती 2 षटकं फक्त 6 धावा आणि त्यांनी 4 गडी बाद केलेत. 5वा गडी त्यांनी बाद जवळजवळ केला होता, मात्र विघ्नेशने तो झेल सोडला. एनिवे वेल बोल्ड सोनू, वेल बोल्ड सुयश. आणि ते संघाची धावसंख्या 46 वर थांबले. 47 धावा विजयासाठी आहेत. थोड्याशा विश्रांतीनंतर MCC चषकामध्ये पुन्हा एकदा आपण येऊया. नितीनजी पाटील यांचा. चला यापुढे मान्यवरांना विनंती करतोय, कारण ही सगळी क्षणचित्र GTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता आणि त्यांचा कॅमेरा तुम्हाला फॉलो करतोय. नितीन पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावर यायचं प्लीज. टार्गेट इथे दिला गेला तो म्हणजे शेंडोबा कालिका माता या संघाला आणि पहिल्याच चेंडूवरती एक जीवनदान मिळाला गेलाय. संदीप भोईर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा झेल आहे, मात्र नो मॅन्स लाईन्समध्ये चेंडू पडला गेलाय. 47 रन टू विन. 5 षटकांमध्ये 47 धावा या पूर्ण करायच्या आहेत. आकाश रिपट आणि निलेश राऊत ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 47 रन करो या मरोचा हा सामना आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हारेल तो या स्पर्धेमधून नक्कीच बाहेर होईल. यावेळी फटका पाचला आहे. मोठा मासा इथे जाळ्याला नक्कीच सापडलाय. आकाश रिपट.
होता आणि तो मोठा विकेट्स इथे मिळायला गेला आहे नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. 47 रन 47 धावांचा टार्गेट होता. आकाश पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं घाई मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता कारण गरज होती. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 30 या सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षक सजवले गेले होते. संधी होती, मुभा होती, मात्र फटका फसला आणि इथे फलंदाजी फसला गेला आहे तो म्हणजे आकाश रिपाट. न्यू बॅट्समन हरीश फलंदाजी करण्यासाठी क्रमांक 3चा फलंदाज फलंदाजी करण्यासाठी येत आहे. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कुठलाही रो नाही येस. पंचांचा इशारा येतोय आउटसाईड द ऑफ स्टंप. वाईट चेंडू पंच विरल नायर सर इथं घोषित करतायत. अवांतर धावेने 1 धाव ही धावफलकावरती जोडली जाते. विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर हे 2 पंच आपण पाहतोय. दोन्ही अनुभवाने खूप भरलेले पंच आहेत. मात्र यावेळी फटका आहे 1 बाउन्स इन द रो. 4 धावांसाठी हा चौकार. अवांतराने 1 धाव ही धावफलकावरती जोडत असताना 7 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. योगाभाऊ MCC चषक 2024 आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवर व्यक्तींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. हरीश 1 धाव पूर्ण करतोय आणि 1 धावेने जर आपण पाहिलं तर पहिला षटक इथे संपला. गेल्या 8 धावा या षटकामध्ये करते गेल्यात. जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये काय घडलं आणि काय बिघडलं हे पाहणं गरजेचं असेल. कारण पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती 1 सिंगल इथे पाहिलं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट्स आणि चौथ्या चेंडूवरती चौकार आला होता आणि शेवटच्या चेंडूवरती 1 सिंगल मिळाले गेले. तर पहिल्या षटकामध्ये उर्वरित 8 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि त्या षटकामध्ये 1 गडी, 1 महत्त्वपूर्ण गडी इथे बाद झाला आकाश रिपाट. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय भरत या गोलंदाजाला. नौका गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला नक्कीच चान्स दिला गेला आहे संघाच्या संगणकाकडून. पॉवर प्लेचं षटक P2चा हा षटक हाताळण्यासाठी संधी दिली गेली आहे. मात्र त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असेल. कारण ज्यावेळी तुम्ही क्रिकेटमध्ये पदार्पण करता त्यावेळी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते तुमचा का खेळ आणि तो खेळ पाहण्यासाठी नक्कीच उत्साहित असतात आपल्या संघाचे सर्व मोरकरी. मात्र यावेळी पाहायचं आहे भरत कशा प्रकारे आपल्या संघासाठी गोलंदाजी करेल. कारण P2चा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तटीय सर्कलच्या बाहेर आता आपण पाहतोय 3 शतरक्षक सजवले जात आहेत. यावेळी अप्रतिम चेंडू केला होता. अपील केली जाते आणि पंचांचा बोट आकाशाकडे होत आहे. स्क्रीनवर पाहतोय आपण थोडंसं आउटसाईड द ऑफ स्टंप ठेवलं होतं. बॅटची कडा थोडीशी कुठेतरी असं वाटलं की नक्की थोडा कडा घेतली आणि घासून गेला तो चेंडू आणि यष्टीरक्षकाने एक सोपा खेळ आपल्या हातामध्ये वेचवला गेला आहे. तर दुसरा गडी शेंडोबा कालिका माता या संघाचा परतला जातोय. धावफलक जर आपण पाहिलं तर आमचे गुणलेखक सांगत असताना 8 धावा या धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. सुंदर आयोजन आपण पाहताच
दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर कालचा दिवस अक्षरशः गाजवला तो म्हणजेच भव्य 11 वाघबील या संघाने. झुंजार कोळशेत संघाला नक्कीच आपण जर पाहिलं तर जयवंत पाटील काल झुंजार कोळशेत संघ 2 सामने लगातार जिंकले होते आणि तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना हार स्वीकारावी लागली. तो नॉकआउटचा सामना आणि त्या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहायला गेलं तर भव्य 11 या संघाने वर्चस्व गाजवला. आज जर पाहिलं तर आपण 2 सामने पुढे आलाय राजाबाई कोळीवाडा संघ आणि हा सामना आपण पाहतो या सामन्यामध्ये हाही महत्त्वाचा सामना असेल कारण जो संघ जिंकेल तो पुढे येईल आणि जो संघ हारेल तो या स्पर्धेमधून बाहेर होईल. न्यू बॅट्समन फलंदाज आपण पाहतोय राहुल. हा फलंदाज येतो फलंदाजीसाठी. भरत गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची काढा घेतले होते. फर्स्ट स्लिप रिझनमध्ये चेंडू जर आपण पाहिला तर 1 धावेसाठी जात आहे. 1 सिंगल मिळाली जाते. 9 धावा या धावपलकावरती लागल्या जात आहेत. 9 धावा या धावपलकावरती आपण पाहतो. भरत हा गोलंदाज आहे. 47 धावांचा टार्गेट आहे. ज्या प्रकारे 47 धावा पूर्ण करत असताना थोडंसं आपण पाहतो शांत आणि संत खेळ कारण दुसरा षटक मार्गस्थ आहे. 9 चेंडूंचा खेळ संपला गेला आणि 9 चेंडूमध्ये धावा फटकावल्या तर शेंडोबा कालिका माता संघाने 9 धावा. यावेळी पुन्हा एकदा फटका बसला. शतरक्षक शंकर करतोय चुकी आणि ते नक्कीच मिळालं जीवनदान फलंदाज निलेश याला. या फलंदाजाला जीवनदान देणं नक्कीच किती महाग ठरलं जाईल कारण हाच फलंदाज पहिल्या सामन्यामध्ये या फलंदाजाची बॅट तळपली होती. निलेश राऊत पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी पाहिली होती सकाळच्या सत्रामध्ये. मात्र आता थोडंसं चाचपळच खेळत असताना आपण निलेशाला पाहतोय. 1 जीवनदान तर मिळालं आहे आणि या जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत घेतला जाईल निलेशच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं असेल. 20 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. यावेळी पूल केलं जात आहे आणि पूल होत आहे सक्सेसफुल. 1 बाउन्स 4 रन. आता मात्र जीवनदानाचा महत्त्व किती असतं हे दाखवत असताना निलेश राऊत कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं रोहित शर्माला 4 धावांवरती जीवनदान मिळाला होता आणि त्यानंतर त्याने तो दुहेरी शतक पूर्ण केला होता 200 धावांचं. आणि जीवनदान हा क्रिकेटमध्ये देणं एक मोठी चूक म्हटली जाते आणि ती जीवनदान यावेळी निलेश या फलंदाजाला मिळालं जात आहे. भरत आपल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन जाईल. यावेळी स्टँडिंग फटका खेळलाय नक्कीच येईल. लॉंग ऑन रिजन मध्ये यस षटकार. 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने पुढे सरकत असताना 21 रन 21 धावा. या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज भरत याने. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 26 धावा. 26 रन 2 रिमाइनिंग 18 डिलिव्हरीज. चला घाई करायचे प्लीज विनंती असेल. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. शेंडोबा कालिका माता या संघाला गोलंदाजी मार्गावर क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी संदीप येतोय गोलंदाजी करण्यासाठी कारण पहिल्या षटकामध्ये जर संदीपचं षटक आपण पाहिलं तर 8 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद करण्यामध्ये तो गोलंदाज सफल ठरला होता. तोच गोलंदाज यावेळी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. यावेळी फक्त स्कूप केल्या चेंडूला जातो डीप मिड विकेट रिजनमध्ये. 1 सिंगल सुनील चांगलं क्षेत्ररक्षण करत आहे मात्र 1 सिंगल मिळाली जाईल आणि आता 1 सिंगलने समीकरण. संदीप 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना आता 17 चेंडू आणि 25 धावा.
17 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये षटकार. या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय आणि तोच फलंदाज जीवनदानानंतर मात्र ऑन फायर आहे. 2 षटकार आणि 1 चौकार त्या जीवनदानानंतर आपण पाहतोय. आता मात्र आक्रमक फलंदाजी केली जाते. निळीचं वादळ मैदानामध्ये गुंगावला जातोय. कारण आता चेंडूवर शिल्लक असतील 16 आणि 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावा. सामना पूर्णपणे षडबा कालिका माता या संघाच्या दिशेने झुकला जातोय. यावेळी बायचा लॉंग ऑन रिझन मध्ये साहिल खूप वेगाने येतो, क्षेत्ररक्षण केले जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक आणि इथे पंचांचा बट. येस इज गन. फलंदाज मोठा विकेट. निलेश राऊत जो डोकेदुखी ठरला होता नरेश स्पोर्ट्स या संघाला, तोच फलंदाज धावचीच्या रूपाने तंबूमध्ये परततोय. थोडीशी दुखापत होत आहे दोन्ही खेळाडूंना. पाहतो आपण अनिकेत आणि निलेशाला. चला, जर जास्त दुखापत झाली असेल अनिकेत तर इथे स्प्रे आहे, पाहिजे असेल तर आम्ही देऊ शकतो. अनिकेत, गडी बांध होते. जो वादळ मैदानामध्ये गुंगावत होता त्या वादळाला धावचीच्या रूपाने शांत केलं गेलं आहे. आत्महत्या केली गेली असं म्हटलं जाईल. काय गरज होती का ही दुसरी धाव घेण्याची? तो एक प्रश्नचिन्ह नक्कीच मनामध्ये निर्माण झाला असेल. कारण 2 षटकार आपण पाहिलं होतं, 1 चौकार निलेशच्या बॅटमधून पाहिला होता आणि त्यानंतर ही डबल घेणं हे गरजेचं होतं का, हे नक्कीच प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल. विघ्नेश येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. यावेळी फक्त चेंडूला सन्मान दिला आणि 1 सिंगल पूर्ण केली जाते फलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून. एका सिंगलने जर आपण पाहिलं तर समीकरण 14 चेंडू आणि 17 धावा. 17 रन 2 innings फ्रॉम 14 डिलिव्हरीज. पाहिजे कशा प्रकारे शेंडूबा कालिका माता हा संघ पूर्ण करेल का. यावेळी नरेश स्पोर्ट्स संघ हा नक्कीच या धावा करण्यासाठी रोखलं प्रयत्न यश मिळेल काय हे पाहणं गरजेचं असेल. यावेळी हा चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पण प्रत्येक चेंडू डॉट चेंडू हा नक्कीच त्रासदायक असेल, तो म्हणजेच शेंडूबा कालिका माता या संघाला. मात्र एखादा मोठा फटका पराजयाकडेही नेऊ शकतो, तो म्हणजेच नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. अतिशय अटीतडीचा सामना आहे, कारण उर्वरित चेंडू असतील 13 आणि 13 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना राहुल याच्या मॅटमधून आलेला हा मोठा मोठा षटकार. जबरदस्त बॅटिंग. संदीप या गोलंदाजाला अक्षरशः मार पडला गेलाय. कारण या षटकामध्ये जर आपण पाहिला तर 16 धावा संदीप याने खर्च केल्यात. आता मात्र अकरा पाहिजे. उर्वरित 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा. आता मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी करणं हे गरजेचं असेल. प्रत्येक चेंडू डॉट करणं हा गरजेचं असेल. विकेट्स मिळवणं गरजेचं असेल. क्रमांक 4चा षटक गोलंदाजी मार्गवर गोलंदाज साहिल. 12 चेंडूमध्ये 11 धावांची
गरज असताना हा महत्त्वपूर्ण षटक असेल. कारण या षटकामध्ये जर 2 ते 3 धावांचा हा षटक हाताळला गेला तर नक्कीच पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये हा सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. मात्र विघ्नेश आणि राहुल हे दोन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. विघ्नेशाला पहिला चेंडू साहिल्याचा ब्लॉक कॉलचा चेंडू होता. चेंडूला फक्त कोदून काढले, दिशा दिले. तर म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूंना सन्मान द्या आणि खराब चेंडूंचा समाचार घ्या. हा चेंडू नक्कीच आपण पाहिला तर ब्लॉक कॉलचा चेंडू होता आणि या चेंडूला फक्त सन्मान दिला आणि एक सिंगल पूर्ण केली जाते फलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून. 11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. साहिल आपण पाहतोय यावेळी फक्त स्कूप केलं चेंडूला. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. एक सिंगल फलंदाज जो पूर्ण करतोय आणि आता एका सिंगलने समीकरण जर आपण पाहिलात तर उर्वरित शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. प्रत्येक डॉट चेंडू पाहिजे कशा प्रकारे डॉट चेंडू हाताळले जातील का. स्लो डिलिव्हरी होती, अपील केला जातोय. मात्र यावेळी अपील फेटाळला जातोय आमचे पंच अजित म्हात्रे या सरांकडून. लेग बाईकच्या रूपाने एक सिंगल आणि एका सिंगलने समीकरण पुन्हा एकदा चेंज होत आहे. 9 चेंडू 8 धावा. नऊ चेंडूमध्ये 8 धावांची गरज. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. गडी बाद होण्याची शक्यता आणि यस राहुल या फलंदाजाला परतावा लागल. आत्महत्या केली जाते. काही गरज नव्हती मात्र विघ्नेश ब्रेकही लागला नाही आणि तो नक्कीच आपण पाहायला गेलात तर राहुल या फलंदाजाला परतवलं जात आहे. 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. कुठेतरी 1 ते 2 डॉट चेंडू येणं या षटकामध्ये गरजेचं असेल. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. बॉल टू रन्स आहेत मात्र 1 ते 2 डॉट चेंडू आले तर शेवटचा षटक पाहण्यामध्ये मजा येईल. मात्र काय घडलं जाईल कारण विघ्नेश असा हा फलंदाज आहे हा जास्त वेळ शांत बसू शकत नाही. या फलंदाजाकडे क्षमता आहे मात्र ती क्षमता आता मात्र दाखवावी लागेल. चेल पकडला जाणार आहे. ऑफ साईडला आपण जर पाहिला तर लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक चिराग एक चांगला झेल पकडतोय आणि फलंदाज विघ्नेश बाद होतोय. अप टेन्शन. आता 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा. न्यू बॅट्समन सुयश जातोय. 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. टफ फाईट अशी मॅच आपण पाहतोय कारण एका साईडला जर आपण पाहायला गेला तर साहिल हा गोलंदाज शेवटचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर या 2 चेंडूमध्ये विकेट जात आहेत. नितार चेंडू हाताळले जात आहेत. प्रत्येक डॉट चेंडू शेंडोबा कालिका माता हा संघाचा डोकेदुखी ठरला जाईल. 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन सुयश पाटील. पाहिजे 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना हा शेवटचा चेंडू या षटकातला. अतिशय सुंदर षटक हाताळला गेलाय. आता मात्र 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज.
कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. चिराग पहिला चेंडू उलटा चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलाय. वन बाउन्स, 4 रन्स, चौका. एकदा या सामन्यामध्ये परतला जातोय. चेंडूबाग ची गरज आहे. फुलटॉस चेंडू, 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना अशा प्रकारचे मेजवानी या फलंदाजाला तुम्ही देऊ शकत नाही, कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे. मागच्या सामन्यामध्ये याही फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आला होता आणि यावेळी चिराग याने एक चुकी केली आणि ही चुकी किती माफ ठरली जाईल. 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना चेंडूबाग काळी कमाचा हा संघ. यावेळी झेल आहे. चिराग एक तिरी तो एक मेरी असं काहीतरी सांगत असताना आपण पाहतोय चौकार आल्यानंतर लगेचच विकेट्स योगेश या फलंदाजाला बाद करतोय. चार चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू 4 धावा, एक विकेट. पुन्हा एकदा कमबॅक करतोय नेरे स्पोर्ट्स कासार वडवली संघ. चार चेंडूमध्ये 4 धावांची गरज. नवीन फलंदाज सोनो. यावेळी पायचा एक सिंगल पूर्ण केली जाते. प्रत्येक धाव ही महत्त्वाची असेल. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव ही नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्त्व ठरला जातो आहे, कारण 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावा. डू और डाय, करो या मरो. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा नरेश स्पोर्ट्स संघ कमबॅक करू शकतोय. मात्र सुयश आयचा यावेळी क्षेत्ररक्षण वा ही चुकी तुम्हाला कन्फर्म घरचं तिकीट दिलं जाईल. यस, तिसरी धाव घेत असताना धावचीच्या रूपाने गडी बाद होत आहे. एक दोन चेंडूमध्ये एका धावेची फक्त गरज आहे.
2 चेंडूमध्ये एका धावेची गरज. न्यू बॅट्समन रोहित येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी. आणि लक्षात घ्या स्ट्राईक ज्यावेळी तुम्ही चेंज करा त्यावेळी दोन्ही फलंदाजाने क्रीज सोडणं गरजेचं असेल. दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडणं गरजेचं असेल तरच स्ट्राईक चेंज दिली जाईल याची नोंद घ्या. 2 चेंडू एका धावेची गरज. यावेळी फटका खेळला जातोय आणि एक सिंगल पूर्ण केली जाते ती म्हणजेच शेंडोबा कालिका माता या संघाकडून. विजय होतोय शेंडोबा कालिका माता संघ. विनंती करेन गावदेवी लकासते स्पोर्ट्स मोगरपाडा आणि विनिंग टीम